जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी दर्शन सर करिअर केअर अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। डायरेक्ट वळूया आपल्या आजच्या प्रश्नाकडे। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार कोठे आहे? बरोबर मित्र, प्रश्न बघून घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार कोठे आहे? तर आपले पर्याय आहेत ब्रिटन, अमेरिका, भारत किंवा फ्रान्स। तर याचे अचूक उत्तर आहे ए ब्रिटन। ठीक आहे। तर तसं तर बघता छत्रपती शिवाजी महाराजांकडे खूप तलवारी होऊन गेलेल्या आहेत, पण आपण इथे प्रमुख 3 तलवारींचा उल्लेख केलेला आहे, जगदंबा तलवार, भवानी तलवार आणि तुळजा तलवार। तर जगदंबा तलवार जी आहे ती सध्या स्थिती ब्रिटन म्हणजेच युनायटेड किंगडम, ज्याला आपण शॉर्ट मध्ये यूके म्हणतो, तिथे मार्लोज हाऊस मधील इंडिया हॉल मध्ये ते ठेवलेली आहे, असे ईटीव्ही भारतने म्हटलेले आहे। त्यानंतर दुसरी तलवार आहे भवानी तलवार। महाराजांच्या इतर तलवारींपैकी एक तलवार भवानी नावाने सुद्धा ओळखली जाते। या तलवारीचा प्रभाव महाराजांवर इतका झालेला होता की त्यांनी त्यांचे सैनिक किंवा त्यांचे जे मावळे होते त्यांच्यासाठी सुद्धा सेम तलवार ही तयार करून दिलेली होती। आज रोजी ही तलवार साताऱ्यातील त्यांचे जे वंशज झालेले आहेत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या महालामध्ये ती सध्या ठेवलेली आहे। त्यानंतर तिसरी तलवार आहे तुळजा तलवार। ही महाराजांच्या खूप जवळची तलवार होती। ही तलवार त्यांना त्यांचे वडील श्री छत्रपती शहाजीराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांना ती तलवार दिलेली होती। आणि जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, शिवाजी महाराजांची कुळदेवी जी होती ही तुळजा भवानी होती। तर त्याच देवीच्या नावावरून त्यांनी या तलवारीचे नाव दिलेले होते तुळजा, असे शिवभारत या काव्यामध्ये नमूद केलेले आहे। आता ही तुमच्या समोर जी तलवार दिसत आहे ही जगदंबा तलवार आहे। ठीक आहे, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला पुढचा प्रश्न आहे, बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? आपले पर्याय आहेत राज शुक्ला, मिथुन मनहास, गौतम गंभीर किंवा रघुराम भट। तर याचे आपले अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिथुन मनहास। ठीक आहे, मिथुन मनहास हे जे आहेत हे आयपीएल मध्येही यांनी आपलं योगदान दिलेलं आहे। तसं जर सुरुवातीपासून सांगायचं झालं तर माजी अष्टपैलू रॉजर बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर सलग 3 आठवड्यापर्यंत बीसीसीआयचे अध्यक्षस्थान हे खाली होते। त्यानंतर सर्वांच्या मशवऱ्याने सलानी हे जागा मनहास यांना देण्यात आलेली आहे। आता मनहास जे आहे हे आयपीएल मध्येही सहभाग यांनी दिलेला होता। त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स ऑफ इंडिया आणि नंतर चेन्नई सुपर किंग्स यासारख्या फ्रँचायझीसाठी सुद्धा क्रिकेट खेळलेले आहेत। निवृत्तीनंतर त्यांनी कोचिंग स्वीकारले आणि 2018 मध्ये दिल्ली रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। परंतु त्याच्यानंतरही पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मध्ये सुद्धा ते सामील झालेले आहेत। अलीकडेच ते गुजरात टायटन्सचे सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम करत आहेत। म्हणजे आज रोजी ते गुजरातचे आज म्हणजे झालेल्या आयपीएलच्या वेळेला त्यांनी गुजरात टायटन्ससाठी फलंदाजी प्रशिक्षक सुद्धा म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। ठीक आहे मित्रो, आजचा आपला पुढचा प्रश्न आहे, दिव्या देशमुख यांना बुद्धिबळ विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळालेला आहे, तर त्या कोणत्या शहराच्या आहेत? आता यामध्ये आपल्याला दुसरा प्रश्न पण असा येऊ शकतो की बुद्धिबळ विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळालेली महिला कोणती? तर याचे आपले उत्तर आहे दिव्या देशमुख। ठीक आहे, तर आपला जो आजचा प्रश्न आहे तो असा आहे की दिव्या देशमुख यांना बुद्धिबळ विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळालेला आहे, तर त्या कोणत्या शहराच्या आहेत? पर्याय आहेत आपले मुंबई, नागपूर, अमरावती, अकोला। साहजिकशी गोष्ट आहे, अकोला, आम्ही अकोलेवाले, पर्यायामध्ये अकोला राहणारच आहे। आता तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नागपूर। बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत दिव्या देशमुख यांना थेट प्रवेश मिळालेला आहे। ही स्पर्धा येणाऱ्या 31 ऑक्टोबर 2025 ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये गोवा राज्यामध्ये होणार आहे। नागपूरच्या दिव्या देशमुखने अलीकडे ग्रँड स्विस स्पर्धेमध्ये सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे। त्यांना ग्रँड मास्टर ही पद सुद्धा त्यांना मिळालेला आहे। त्यामुळे भारताची 88वी किती मित्र हो 88 आणि महिलांमधील चौथी ग्रँड मास्टर ती बनलेली आहे। किती मित्र हो, महिलांमधील चौथी ग्रँड मास्टर ते बनलेल्या आहेत। त्यांनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये 2 सुवर्ण पदक आणि 1 कांस्य पदक सुद्धा पटकवलेलं आहे। किती? 2 सुवर्ण पदके आणि 1 कांस्य पदकही जिंकलेले आहेत। तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही। नागपूरचा फेमस काय आहे? नागपूरचा, अरे मित्र हो, संत्रा। असं केलं म्हणजे नागपूरचा खर्राच आठवेल का तुम्हाला? नागपूरचे संत्र सुद्धा प्रसिद्ध आहेत, कधीतरी जावा आणि खाऊन बघावा, तुम्हाला कळेल। आपला आजचा पुढचा प्रश्न,
71वे राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कोणती? ठीक आहे, कितवा झालेला आहे हा? 2023चा जो 71वा होता, जो 2025 मध्ये जाहीर झालेला आहे, त्याच्यामध्ये जी सर्वश्रेष्ठ फीचर फिल्म जी आहे ती कोणती आहे? तर आपले पर्याय आहेत जवान, सॅम बहादूर, 12th फेल आणि नाळ 2 आहे. ते आहे पर्याय क्रमांक सी, 12th फेल. तर आजच्या आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे 71वे राष्ट्रीय फिल्म फेम पुरस्कार 2023 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कोणती? तर पर्याय क्रमांक सी, 12th फेल. ठीक आहे मित्रांनो. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडे 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात भारतीय चित्रपट उद्योगातील दिग्गजांना सुद्धा सन्मानित केलेले आहेत. म्हणजेच याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण? दिग्दर्शक, निर्माते, ऍक्टर, ऍक्ट्रेस, प्रोड्युसर, भरपूर अवॉर्ड या पुरस्कार सर्वांना मिळालेले आहेत. हा समारंभ जो आहे हा नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे पार पडलेला आहे. यावर्षी पुरस्कारांसाठी एकूण 332 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, 15 नॉन कथाकृती चित्रपट, 27 पुस्तके तर 16 समीक्षकांच्या नोंदी नामांकित झाल्या होत्या. साथीच्या आजारामुळे, आता साथीच्या बघून घ्याल युट्यूब वरती, साथीच्या आजारामुळे 2 वर्षाच्या विलंबानंतर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर 71व्याच या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता किंवा सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून शाहरुख खान यांना जवान पिक्चरसाठी, तर विक्रांत मेसी यांना 12th फेल या पिक्चरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मिळालेला पुरस्कार आहे. तर अभिनेत्री म्हणून जे आहेत सर्वश्रेष्ठ अभिनेत्री हे ठरलेले आहेत या वर्षीच्या राणी मुखर्जी. त्यांना पिक्चर होता मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. यांना पहिल्यांदा, कोणाला? राणी मुखर्जींना पहिल्यांदा हा अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे आतापर्यंतचा त्यांचा जो काही लांब लचक करिअर झालेला आहे त्या करिअरमध्ये त्यांना पहिल्यांदा हा अवॉर्ड मिळालेला आहे. आता 12th फेल पिक्चर आपल्या सारख्यांसाठी खूप महत्वाचा आहे. एक गरीब घरातला पोरगा, चंबलच्या एरियातला आलेला पोरगा आज IPS बनलेला अधिकारी कसा झाला होता याच्यावरती हा पिक्चर पूर्णपणे बनवलेला आहे. त्या डायरेक्टरचे खरंच खूप मोठे कर्म त्यांनी करून दिलेले आहेत आपल्यासाठी, आपल्याकरता तो पिक्चर बनवलेला आहे. मित्र हो, मी आशा करतो तुम्ही सर्वांनी हा पिक्चर बघितला असेल. पण जर का नसेल बघितला तर एक वेळा तरी हा पिक्चर आपल्या आयुष्यात बघावाच. तुम्हाला संघर्ष काय असते, तुम्हाला सॅक्रिफाईस काय असते, या सर्व गोष्टीची जाणीव तुम्हाला त्या पिक्चर मध्ये होऊन जाईल. ठीक आहे. आता मी मूळ अकोल्याचा, प्रश्न पण अकोला जिल्ह्यावरती आहे. ठीक आहे. बरेचसे माझे मित्र जे युट्यूब बघतील ते पण अकोल्याच्या जिल्ह्याचे असतील. तर आपला पुढचा प्रश्न, अकोला जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1961, 1 मे 1960, 1 मे 1959 किंवा 1 मे 1958? मला तर माहितीच असेल पाहिजे कारण मी अकोला जिल्ह्यात आहे. तर याचे उत्तर आहे 1 मे 1960 रोजी. केव्हा? 1 मे 1960 रोजी अकोला जिल्ह्याची स्थापना झालेली आहे. आता अकोला जिल्ह्याची स्थापना हे 1 मे 1960 रोजी झाली, जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. म्हणजे महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेस स्थापना झाली होती त्याच वेळेस माझा अकोला जिल्ह्याची सुद्धा स्थापना झालेली आहे. आता हा जिल्हा पूर्वी मध्य प्रदेशमध्ये मोडत होता. केव्हा? 1960च्या अगोदर, महाराष्ट्र सेपरेट व्हायच्या अगोदर हा मध्य प्रदेशमध्ये मोडला जायचा. पण 1956 मध्ये मुंबई प्रांतात आणि 1960 मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर स्वतंत्र जिल्हा हा तयार झालेला आहे. म्हणजे 1960च्या अगोदर, केव्हा? 1956 मध्ये मुंबई प्रांतात आणि त्याच्याही अगोदर हा मध्य प्रदेशमध्ये जिल्हा मोडला जायचा. आता अकोला हे मुख्यतः कापूस उत्पादनासाठी आणि व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून या शहराला कोणते शहर म्हणतात मित्र? कापूस शहर म्हणतात. आमच्या इकडला कापूस खूप पांढरा असते बरं, आमच्या रंगावर नका जाऊ, आमच्या कापूस खूप गोरा आहे. याशिवाय अकोला हे डाळ, तेल आणि कापड गिरण्यांचे केंद्र सुद्धा आहे. तापी नदीच्या खोऱ्यातील एक महत्वाचे रस्ते आणि रेल्वे जंक्शन सुद्धा आमच्या इकडे आहे. आमच्या इकडून बरेचसे मार्ग फुटतात, म्हणून अकोल्यावाल्यांना कधी कमी नाही समजायचं. आता अकोला जिल्ह्याच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती वर्षा मीना ह्या कार्यरत आहेत. आता अकोल्याचं हे तर झालं जे तुमच्या समोर आहे. याच्या व्यतिरिक्त आमचा अकोला जो फेमस आहे हा कावड यात्रेसाठी सर्वीकडे महाराष्ट्रात प्रसिद्ध म्हणून ओळखला जातो. राजराजेश्वर महाराजांची नगरी म्हणून अकोला जिल्ह्याला ओळखले जाते. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये इथे भरगच्च प्रमाणामध्ये लोक बाहेरून येतात फक्त एक मात्र एक कावड यात्रा बघण्याकरिता. होऊ शकते पुढच्या वेळेस पासून आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकते की महाराष्ट्रातील सर्वात मोठा कावड महोत्सव कोणत्या शहरामध्ये होतो? त्याचं उत्तर आहे अकोला जिल्हा.
बरोबर मित्र, मी आशा करतो आपल्याला आजचा जो व्हिडिओ आपला चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. आता तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे, अकोला जिल्हा नव्हे तर जितकेही महाराष्ट्रामधील जिल्हे असतील, जिथे काही मोठे मोठे स्टेशन असतील किंवा छोटे मोठे स्टेशन असतील, मुख्यतः जे काही मोठे मोठे स्टेशन असतील त्या सर्वांची समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे ही आपण लिहून घ्यायची आहे. हा तुमच्यासाठी एक होमवर्क म्हणून आपण तुमच्या समोर मांडत आहे मी प्रश्न. हा आपल्याला कधीही सरळ सेवा, राज्यसेवा कुठेही हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की अमुक अमुक जो काही शहर आहे त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. आणि त्याच्याच व्यतिरिक्त प्रामुख्याने हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. आजचा पण आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय हिंद.